सध्या आपण शिवसेना भवन या परिसरामध्ये थेट जाणार आहोत। रिजवान शेख आमचे प्रतिनिधी तिथे आपल्या सोबत आहेत। रिजवान, काय तिथली सध्याची स्थिती आहे? किती पाणी साचलेलं पाहायला मिळतंय? प्रज्ञा, सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाने देखील हजेरी लावली असून मी सध्या ठाण्यात मुंबईतील दादर जो शिवसेना भवन या ठिकाणी मी उभा आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून मोठा वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। अनेक जे चाकरमानी देखील या ठिकाणी फसलेले आहे आणि शिवसेना भवनच्या समोरच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेली आहे। जे मुंबई वाहतूक विभाग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाहतूक क्लिअर करण्याचं काम केलं जातोय, पांगवण्याचं काम केलं जातं, परंतु हा संपूर्ण ट्रॅफिक एवढा मोठ्या प्रमाणात आहे की सकाळपासून ज्या पद्धतीने पाहिलं तर हिंदमाताचा हाच परिसर आहे आणि पुढे जर आपण पाहिलं तर मुंबईला जोडणारा, CSTला जोडणारा आणि वरली परेल त्याचबरोबर अनेक ठिकाणी हा रस्ता जोडतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुढे पाणी साचल्यामुळे हा संपूर्ण जो ट्रॅफिक आहे तो या ठिकाणी झालेला आहे, जेणेकरून जे मुंबईकर ते आपल्या घरातून बाहेर पडलेले आणि विशेष म्हणजे शिवसेना भवनच्या समोरच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेली आहे। त्यामुळे ही ट्रॅफिक कधीपर्यंत क्लिअर होणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र आपण बघतो की पश्चिमेच्या भागात दादरच्या पाणी साचत नाही, मात्र तरीही वाहतूक कोंडी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अनेक जण चाकरमानी असतील जे आता कामावरनं परतत असतील, असे काही लोक या ठिकाणी आहेत का? आणि काही विद्यार्थी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात का? आणि किती किलोमीटरपर्यंत या रांगा लागलेल्या आहेत? वाहतूक पोलिसांनी काही माहिती दिली आहे का? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बोलत त्याप्रमाणे आपण पाहिलं तर 4 ते 5 किलोमीटरचा हा लांब रांग लागलेला आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये जे विद्यार्थी आणि शाळकरी हे देखील फसलेले आहेत। त्याचबरोबर जे मुंबईकर विशेषतः ते फसलेले याच्यामध्ये संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दादरच्या परिसरातून दाखवतोय आणि विशेष म्हणजे सेना भवनच्या समोरच हे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि अनेक लोक याच्यामध्ये देखील फसलेले आहे। गेले 1 ते 1.5 तासापासून संपूर्ण दृश्य या ठिकाणी आपण पाहतो की कशा पद्धतीने मुंबईकर हे ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहे आणि ही ट्रॅफिक कधीपर्यंत क्लिअर होणार तेच पाहणार आहे। परंतु अद्यापर्यंत जर मुंबई जी वाहतूक विभाग आहे त्यांच्या माध्यमातून ही ट्रॅफिक क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जर आपण पाहिलं तर एकामागो एक मोठ्या प्रमाणात गाडी टाकल्यामुळे ही संपूर्ण दृश्य आपण जर पाहतो होती की संपूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे जर अनेक मुंबईकर आहेत ते या ट्रॅफिकमध्ये देखील फसलेले आहे, त्रास देखील त्यांना सहन करावा लागतो, परंतु दुसरा पर्याय मार्ग त्यांच्याकडे नाही आहे, कारण सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडतोय आणि मुंबईला ज्या पद्धतीने हवामान विभागाने रेड अलर्ट देखील जारी केलेले आहे। त्यामुळे या मुंबईकरांचा ट्रॅफिक मुक्तता कधीपर्यंत होणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, आणि ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात की लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तसूभरही वाहन हालत नाहीये, हे या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर पावसाचा अलर्ट आणि त्याचे अर्थ आपण बघूयात। अलर्ट देण्यात आलेला आहे, कोणता पाऊस किती पडणार या संदर्भातली माहिती। रेड अलर्ट असेल तेव्हा पाऊस कसा पडणार तर तेही आपल्याला पाहायला मिळते। जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस असतो, 204 मिलीमीटर किंवा जास्त पाऊस, अतिमुसळधार आणि अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, ढगफुटीची शक्यता अशा स्वरूपात हा रेड अलर्ट देण्यात येतो। तर प्रशासनानं या संदर्भात काय करणं अपेक्षित असतं तर नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करणं आणि नदी नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम हे प्रशासनानं करणं अपेक्षित असतं। तर नागरिकांनी अशा काळामध्ये काय करायचं तर रेड अलर्ट असताना घराबाहेर पडायचं नाही, धोकादायक भागामध्ये जायचं नाही, अशा स्वरूपाच्या सूचना असतात। पावसाचे अलर्ट आणि त्याचे अर्थ आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाणार आहोत, रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिजवान, तसूभरही ही वाहतूक जी आहे ती आपल्याला हलताना दिसत नाहीये, वाहनं जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळत आहेत आणि या संदर्भात आपण जर बघितलं तर जसं तुम्ही म्हणताय की जवळपास लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत काही किलोमीटरपर्यंत। पोलिसांकडनं काही माहिती देण्यात येते का? साधारण कुठेही नेमकी वाहतूक जी आहे कोंडी आहे ती झालेली आहे, कुठपर्यंत पुढे ही वाहतूक कोंडी आहे याबद्दल काही माहिती मिळू शकते का? प्रधान, नक्कीच आपण पाहिलं तर मी दादर येथील शिवसेना भवन जो मुख्य भवन आहे शिवसेनेचा उभाटाचा त्या ठिकाणी उभा आहे आणि हा जो रस्ता आहे तो हिंदमाता आणि त्याचबरोबर सायन आणि विशेष म्हणजे CST या रस्त्याला जोडतो आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात 5 ते 6 किलोमीटरचा हा लांब लागलेला आहे। एकही गाडी या ठिकाणी हालत नाही आहे। आपण जर पाहिलं तर लोक या ठिकाणी याच्यातून निघण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु एकही गाडी याच्यामध्ये निघत नाही आहे। संपूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेल्या मोठ्या प्रमाणात लोक कधीपर्यंत याच्यातून निघणार तेच पाहणं ठरणार आहे। परंतु हा संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने एकामागो एक गाडी लागलेली आहे, एकही गाडी या ठिकाणी हालत नाही आहे। त्यामुळे जो पुढचा रस्ता आहे जो हिंदमाता आहे, सायन आहे, त्याचबरोबर CSTला जो जोडणारा रस्ता आहे त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे हा संपूर्ण दृश्य या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय की
एकामागो एक गाडी लागली असल्यामुळे एकही गाडी या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागतोय. एकही गाडीला पर्यायी मार्ग नाही आहे. दुसऱ्या बाजूचा आपण पाहिला तर संपूर्णपणे मोकळा ठेवण्यात आलेला आहे. पूर्ण ट्रॅफिक दुसरी बाजूची क्लिअर आहे, परंतु हा जो परिसर आहे जो मुंबईला जोडतो आणि विशेष म्हणजे सायन आणि पर्लीला देखील जोडतो ज्या पद्धतीने, परंतु एकही रस्ता या ठिकाणी जो चालू नसल्यामुळे बाजूचा रस्ता चालू करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक विभागाने कशा पद्धतीने हा जो दुसरा रस्ता आहे तो जर पर्याय मार्गासाठी जर खुला गेला, जर गाडी डायव्हर्जन करून मुंबईच्या दिशेने रवाना केली तर ही जी संपूर्ण जी 4 ते 5 किलोमीटरचे लांबाच लांग लागलेले आहे ते कुठेतरी मुंबईकरांना याचा जो आहे तो फायदा भेटेल. परंतु अद्यापर्यंत तर मुंबई वाहतूक विभागाने कुठल्याही प्रकारचा मेसेज किंवा कुठल्याही प्रकारचा निर्देश या ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे हा ट्रॅफिक कधीपर्यंत क्लिअर होणार तेच पाहणं महत्त्वाचं नाही. प्रज्ञा, नक्कीच. मात्र ज्या पद्धतीने तुम्ही दाखवताय अक्षरशः लांब रांगा लागलेल्या आहेत आणि एकही वाहन इथून हालत नाहीये. तुम्ही मात्र या भागातनं पूर्णपणे प्रवास करताना आम्हाला पाहायला मिळत आहे. ही जी काही वाहतूक कोंडी आहे ही सोडवण्यासाठी आता अर्थातच पोलिसांना बरीच मशक्कत करावी लागते हे मात्र नक्कीच, कारण पूर्णपणे ठप्प झालेली वाहतूक आपल्याला पाहायला मिळते. पोलीस तिथे उभे असलेले पाहायला मिळतात का? कारण चौकामध्ये आपल्याला वाहतूक पोलीस पाहायला मिळतात. तुम्हाला कुठपर्यंत कुठल्या मधल्या काळामध्ये पोलीस जे आहेत ते उभे असलेले दिसलेत? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर शिवसेना भवन समोर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा म्हणजे विशेष म्हणजे मुंबई वाहतूक विभागाचे 3 ते 4 कर्मचारी उभे आहे, परंतु एकही लोकांना या ठिकाणी निघायला भेटत नाहीये. त्यामुळे सर, कधीपासून आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहात? 1 घंटे से एक ही जगह पे, 1 घंटे से एक ही जगह पे. और मेरे साथ तो प्रॉब्लम क्या है कि मैं व्हील चेयर पे हूँ, तो मैं तो उतर के भी नहीं जा सकता. तो कितनी दिक्कत हो रही है? कितने बजे निकले हो घर से? घर से निकले हम 11:30 बजे और परेल जाना था. हम अभी तक यहीं पे अटके हुए हैं. मेडिकल इशू के वजह से घर से निकले हो? नहीं, मेरे को कुछ काम था, बट मुझे नहीं मालूम था कि इतना बुरा हाल. गूगल में कुछ ऐसा बताया, टाइम बहुत कम बताया. ये लोग इन्फॉर्म भी नहीं करते कि इधर से जाओ ही नहीं करके. एटलीस्ट इनको इन्फॉर्म तो करना चाहिए ट्रैफिक को रुकाने से पहले कि आगे ये इशू है, आप लोग वापस जा सकते हैं जाना चाहे तो और किस तरीके से निकले थे जब? तो ऐसा लगा था कि इतनी बड़ी ट्रैफिक होगी ऐसे? नहीं, हाईवे पे इतना कोई ज़्यादा ट्रैफिक नहीं था. मैं अंधेरी से निकला हूँ, हाईवे पे इतना कोई ज़्यादा ट्रैफिक नहीं था, लेकिन यहाँ पे सेना भवन के आगे रुका के रखा पूरा गाड़ी को. तो आपके माध्यम से मुंबई की जो वाहतूक विभाग है उसको क्या मैसेज रहेगा? किस तरीके से ट्रैफिक जो है क्लियर किया जाए जिसकी वजह से मुंबई की जो जनता है उसको ट्रैफिक से दिक्कत ना हो? नहीं, दे शुड इन्फॉर्म इन एडवांस ना कि भैया यहाँ पे ट्रैफिक काफ़ी देर तक वो है, ट्रैफिक ग्लिच है. तो ट्रैफिक ग्लिच है तो आप या इधर से आए ही नहीं. बट उन्होंने कुछ बताया भी नहीं. पहले के सिग्नल तक क्लियर था. पहले के सिग्नल तक इन्होंने इन्फॉर्म नहीं किया कि आगे इश्यू है ऐसा. मतलब कोई कंट्रोल ही नहीं है लोग का, कुछ इन्फॉर्मेशन सिस्टम ही नाही आहे कुछ भी. रिझवान पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लोक की याच्यामध्ये एरवी त्यांना काही किती लोकांचं वेळ अजून लागतो देखील आपण बोलण्याचा याच भागातनं प्रवास करण्यासाठी?